श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर ही कांद्याची पात मी बाजारातून घेऊन आणलेली नाही आहे बरं का. ही कांद्याची पात मला आमच्या घरमालकींनी दिलेली आहे, त्यांच्या शेतातून आणलेली. तर म्हणलं चला सकाळी मुलांच्या डब्याला काही ना काही तर भाज्या लागतातच, तर म्हणलं हीच कांद्याची पात आज मुलांच्या डब्यावरती बनवून देऊया. तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे, कांद्याच्या पातीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण की आता भाज्यांवरती बरेचसे औषध मारलेले असतात, त्याच्यामुळे भाज्या चांगले धुवून घ्या. मी सुद्धा कांद्याची पात चांगली धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिला बारीक चिरून घेतलं आहे. चिरल्याच्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 पळ्या मी तेल टाकलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही पडत बरं का. फक्त लसूण घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि चवीपुरतं मीठ, एवढंच ह्या भाजीला लागतं, बाकी दुसरं काहीही लागत नाही. आणि त्याच्यानंतर लगेच कांद्याची पात टाकून घ्यायची, चांगलं तिला हलवून घ्यायचं. हलवून घेतल्याच्यानंतर ह्या भाजीला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. ह्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळही टाकू शकता किंवा हरभऱ्याची डाळही भिजत घाला आधी, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ घाला, कारण की हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही, मुगाची डाळ लवकर शिजते. ही भाजी दिसायला बरीच दिसते पण शिजून थोडीच होते. आणि अशा प्रकारे बघा आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. त्याच्यामुळे हिवाळ्यात जेवढेही भाज्या आलेल्या आहेत, तुम्हाला अवेलेबल आहेत, तर तुम्ही ह्या भाज्या नक्की खा. प्रत्येक भाजीचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगवेगळे विटॅमिन्स आहेत. त्या निमित्ताने का होईना आपल्या ते पोटात जातात आणि आपल्या शरीरासाठी ते केव्हाही चांगलीच आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमीप्रमाणे धन्यवाद.